नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या विद्यापीठाच्या पेपर अंतर्गत आज आपण एक नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत, ज्याला मराठवाड्यातील वनक्षेत्र हा पॉइंट आज आपण अभ्यासासाठी घेत आहोत. आणि या मराठवाड्याचा भूगोल या अंतर्गत आपल्याला मराठवाड्यातील वनक्षेत्र, त्यांचे प्रकार आणि टाईप्स अँड डिस्ट्रीब्युशन, प्रकार आणि वितरण, हे 2 पॉईंट आपल्याला अभ्यासाचे आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा जो मराठवाडा एरिया आहे, तर या मराठवाड्यामध्ये कोणत्या प्रकारचे वन आहे आणि त्याचं एकूण कोणकोणत्या, हा जे सगळे जिल्हे आहेत, जिल्ह्यावाईज कोणत्या ठिकाणी जास्त वनक्षेत्र आहे, एकूण क्षेत्रफळाच्या पैकी या मराठवाड्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे याची माहिती आपल्याला अभ्यासाची आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की या आपल्या मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं तर हा एक आपल्याला साधारणपणे अंदाज येते की हा 2006चा डेटा आहे. जी माहिती आपण ही सांख्यिकीय माहिती जी आहे ही आपण या ठिकाणी आपण बघू शकता. ही इस्रोची वेबसाईट आहे आणि या इस्रोची आपल्याला गुगलवरती जाऊन आपल्याला भुवन हे टाईप करायचं आहे आणि भुवन टाईप केल्यानंतर या प्रकारे या इस्रोची एक वेबसाईट यावर येते आणि त्यावरती वर्ल्ड साईट म्हणून क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातला नाही तर पुऱ्या भारतातील जे विविध वनाखाली क्षेत्र आहे त्यांचा डेटा आपल्याला माहिती प्राप्त होते. तर हा थेमॅटिक सर्व्हिस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सिलेक्ट द थीममध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण बघू शकता 2005 आणि 6चं लँड कव्हर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 11-12चं लँड कव्हर दिलेलं आहे. 15-16चं सुद्धा लँड कव्हर दिलेलं आहे. आणि जर तुम्ही त्याही पलीकडं आपल्याला बघू शकता या ठिकाणी हे लँड कव्हर जे आहे या ठिकाणी म्हणजे 22-23 पर्यंतचं सुद्धा लँड कव्हर दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी 2005-6चा अभ्यास लँड कव्हर याला सिलेक्ट करूया आणि त्यानंतर आपल्याला आपला जो अभ्यास क्षेत्र आहे ते महाराष्ट्रातलं असल्याच्यानं महाराष्ट्र राज्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. व्ह्यू या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता या प्रकारे फॉरेस्ट एरिया जो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे जंगलाचे विविध प्रकार आहे, प्रकार आपल्याला वनक्षेत्राचे प्रकार या ठिकाणी दिसून येतात. आपल्याला यामध्ये छत्रपती संभाजीनगर, ज्याला आपण या ठिकाणी औरंगाबाद म्हणून क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा औरंगाबादचा जो आहे हा एरिया आपल्याला 2005 आणि 6चा वनाखाली क्षेत्र दिसून येते. तर आपल्याला स्टॅटिस्टिक या ठिकाणी क्लिक करत आहे. स्टॅटिस्टिक क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता याचा 2005-6 औरंगाबादचा स्क्वेअर किलोमीटर एरिया जो आहे 10,213 हा पूर्ण एरिया आपल्याला दिसून येतो. आणि आपल्याला आजचा जो आपला अभ्यास क्षेत्र आहे तो आहे फॉरेस्ट. तर या ठिकाणी बघू शकता फॉरेस्ट हा पानझडीयुक्त आणि हा खुरटे वनस्पती असलेला. तर अशा प्रकारे याचा आपल्याला डेटा हा प्रत्येक जे मराठवाड्यातील तहसील आहे, जिल्हे आहे, या जिल्ह्याचा आपण अभ्यास या ठिकाणी स्टॅटिस्टिकल जो सांख्यिकीय डेटा आहे हा डेटा आपण घेऊ शकतो. हे बघा, बीड असेल त्या बीड जिल्ह्याचा, त्यानंतर आपल्याला
हिंगोली असेल हिंगोलीचा, तर प्रत्येक याचा आपण हा जे डेटा आहे हा डेटा या ठिकाणी घेऊन आपण अभ्यास करू शकतो. तर मी या ठिकाणी आधीच हा डेटा घेतलेला आहे. या ठिकाणी इथं बघू शकता तुम्ही हा 2005चा आता मराठवाड्यातील पूर्ण मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, तर या 8ही जिल्ह्यामधील जिल्ह्याचे एकूण एरिया, हा एकूण एरिया आपण पूर्ण एरिया घेतलेला आहे. आणि यामध्ये फॉरेस्ट एरिया इन स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जंगलाखाली क्षेत्र जे आहे आपण चौरस किलोमीटरमध्ये घेतलेलं आहे. आणि हे पानझड आणि हे खुरटी वनस्पती म्हणून घेतलेलं आहे दोनही. आणि याची आपण एकूण टोटल केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यातील. ही टोटल याप्रमाणे आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याला जर ह्या मराठवाड्यातील वनक्षेत्राचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, या पूर्ण मराठवाड्यामध्ये कोणत्या ठिकाणी वनक्षेत्र जे आहे हे जास्त आहे, तर ह्या ठिकाणी याचा अभ्यास आपण याद्वारे स्टॅटिस्टिकल डाटा आपण घेऊन ही माहिती घेऊ शकतो. या औरंगाबाद जिल्हा आहे, या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता हा जो ग्रीन भाग आहे, हा जो पूर्णपणे ग्रीन भाग दिसत आहे, हा ग्रीन भाग म्हणजेच हा फॉरेस्ट एरिया म्हणून आपण या ठिकाणी याला संबोधित करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी हा ग्रीन कलर असलेला भाग जो आहे हा वनस्पती वनाच्छादित भाग असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर हा जर आपण बघितला तर या ठिकाणी सुद्धा हिंगोली हा नांदेडचा भाग या ठिकाणी वनाच्छादित असलेला आपल्याला दिसून येते. हा 2005-6चा भाग आहे. आपण 2011चा आणि 2015-16 या प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या वनाखाली क्षेत्र आपण मराठवाड्यातील बघणार आहोत आणि त्याची तुलनात्मक अभ्यास सुद्धा आपण करणार आहोत. तर या ठिकाणी फक्त आपल्याला या अभ्यासासाठी आपण हा भाग जो आहे हा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता. आणि आता आपण सर्वात जे वनाखालील क्षेत्र जर असेल तर छत्रपती संभाजी नगर, त्यामध्ये नांदेड हा आपल्याला 2005 साला सगळ्यात जास्त 1040 एवढं वनक्षेत्र स्क्वेअर किलोमीटरचा भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला हा औरंगाबादचा भाग असलेला दुसऱ्या नंबरवरती औरंगाबाद असलेला आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर हिंगोली या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येते. आपण आपल्या नकाशामध्ये सुद्धा बघू शकतो. या ठिकाणी नांदेडचा खूप बराच भाग आपल्याला हा ग्रीन दिसत आहे. याप्रमाणे आपण बघतो की हा नांदेड जिल्ह्यातील पैनगंगाच्या या ठिकाणचा जो भाग आहे हा भाग आपल्याला पूर्णपणे ग्रीन असलेला आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे हा जो भाग आहे हा भाग पूर्ण आपल्याला वनाखाली असलेला दिसून येते. त्यानंतर हिंगोलीचा नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला हिंगोली या जिल्ह्याचा क्रमांक असलेला दिसून येतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर बीड, हा बीड जिल्हा जो आहे या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक चांगला वनाखालील क्षेत्र जे आहे अजून चौथ्या क्रमांकावर असलेला आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण बघू शकता हा जो पट्टा आहे हा पट्टा या ठिकाणी वनाच्छादित असलेला आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे या एकूण जे 64,663 चौरस किलोमीटर जे मराठवाड्याचं एकूण क्षेत्र आहे पूर्व जिल्ह्याचं जर आपण अभ्यास केला तर त्यापैकी 2,675 एवढं क्षेत्र जे आहे हे वनाखाली असलेलं आपल्याला दिसून येते. तर हे 2005चा डेटा आहे आणि आपण हा पूर्ण डेटा या भुवन वेबसाईटवरून घेतला आहे. ही वेबसाईट एक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या वेबसाईटमध्ये आपल्याला मिळणारा जो डेटा आहे हा पूर्णतः चांगल्या प्रकारचा डेटा आहे. म्हणजे यावरती आपण ही वेबसाईट जी आहे ही गव्हर्नमेंट वेबसाईट असल्याच्यानं या ऑथेंटिक डेटा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो आणि या आधारावरती सुद्धा आपण
आपला मराठवाड्यातील जो वनाखाली क्षेत्र आहे, हे वनाखाली क्षेत्राचा नकाशा आपण या प्रकारे वनाखाली क्षेत्राचा नकाशा जो आहे हा तयार करू शकतो आणि आपल्याला प्रत्येक या ठिकाणी कोणकोणती वनस्पती आहे याची आपण माहिती घेऊ शकतो. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यामध्ये एकूण जंगलाचे प्रकार काय, अभयारण्य काय, जिल्ह्याचे वितरण किती, या सगळं या ठिकाणी खालील क्षेत्राचे वितरण काय याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपण 2005-06 मध्ये या ठिकाणी कशा प्रकारे वनाखाली क्षेत्र होतं याचा अभ्यास आज आपण केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये 2011-12 आणि पुढच्या आणि करंटमध्ये कशा प्रकारे वनाखाली क्षेत्र आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबूया. धन्यवाद.